म्हटलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली, याची गरज नाही। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाही आहे। जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 CRPF जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळींचं रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही। याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत। शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा पवार साहेबांसारख्या नेत्याबद्दल कोणी त्या ठिकाणी त्यांचा सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो। कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवाळवी करतात आहे, कांदे फेकतात आहे, सुपारी फेकतात आहे, हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून, या ठिकाणी काही सरकारला सेन्स आहे, तुम्हाला वाटतं त्यानुसार केलं।